दिवाळी म्हणजे दिवे, फराळ, फटाके आणि हो, सुट्टी. सगळं काही बंद असतं, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का की याच दिवाळीच्या दिवशी आपला शेअर बाजार खास 1 तासासाठी उघडतो. हो, आणि याच स्पेशल सेशनला म्हणतात मुहूर्त ट्रेडिंग. चला तर मग शेअर बाजाराच्या या खास दिवाळी सेलिब्रेशनबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. आता साहजिकच पहिला प्रश्न मनात येतो की अरे वा, पण दिवाळीच्या सुट्टीच्या दिवशी बाजार उघडतो तरी का? म्हणजे यामागे काहीतरी खास कारण असणार, बरोबर? तर हो, याचं उत्तर दडलेलं आहे एका खूप जुन्या आणि महत्त्वाच्या परंपरेमध्ये. ओके, तर आपण परंपरा वगैरे म्हणतोय, पण सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे दिवाळीच्या दिवशी फक्त आणि फक्त 1 तासासाठी होणारं एक स्पेशल ट्रेडिंग सेशन. हे सेशन BSE आणि NSE दोन्ही एक्सचेंजवर होतं आणि याला मुहूर्त का म्हणतात? कारण ही वेळ पंचांगानुसार गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा मुहूर्त दरवर्षी थोडा बदलतो आणि याच शुभ वेळेवर गुंतवणूकदार सिम्बॉलिकली का होईना पण खरेदी विक्री करतात. आणि हो, मी मगाशी परंपरेबद्दल बोलत होतो ना, तर ही काही नवीन फॅशन किंवा आजकाल सुरू झालेली गोष्ट नाहीये. यामागे एक मोठी, खोलवर रुजलेली सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अनेक दशकं जुनी आहे. खरं तर आपल्या पारंपरिक हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळीला नवीन आर्थिक वर्षाची म्हणजे संवत्सरची सुरुवात मानली जाते. आणि मग साहजिकच या नव्या वर्षाची सुरुवात जर एका शुभ गुंतवणुकीने केली तर येणारं संपूर्ण वर्ष आर्थिकदृष्ट्या भरभराटीचं आणि समृद्धीचं जाईल असा एक दृढ विश्वास यामागे आहे. आणि खरं सांगायचं तर हाच यामागचा मूळ विचार आहे. बघा, हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी या 1 तासात लाखो करोडो कमवायला येत नाही. पण तरीही अनेक जुने नवे गुंतवणूकदार या दिवशी चांगल्या क्वालिटी स्टॉक्समध्ये अगदी छोटीशी का होईना पण एक खरेदी नक्की करतात, एक शुभ शगुन म्हणून. मग या दिवसाचं महत्त्व नेमकं कशात आहे? बघा, याचे अनेक पैलू आहेत. एक तर याचं सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. जसं व्यापारी लोक दिवाळीत आपल्या चोपड्यांची, हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात, तसंच हे शेअर बाजाराचं लक्ष्मीपूजन आहे असं समजा. अनेकांसाठी ही एका नव्या गुंतवणुकीची किंवा नवीन पोर्टफोलिओची एक शुभ सुरुवात असते. शिवाय या दिवशी बाजारात एकंदरच सकारात्मक आणि आशावादी वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ट्रेडिंग कम्युनिटीसाठी म्हणजे ब्रोकर आणि गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारचा सामाजिक उत्सवच असतो, एक गेट टुगेदर. ओके, परंपरा, महत्त्व सगळं ठीक आहे. पण मग प्रश्न हा आहे की या दिवशी बाजाराचं मूड नक्की कसा असतो? म्हणजे नेहमीच्या दिवसांसारखाच टेन्शनवाला आणि धावपळीचा, की काहीतरी वेगळं असतं? तर या दिवशी बाजारात एक वेगळीच सकारात्मकता असते. कोणी फार मोठे व्यवहार करायच्या नादात नसतं. त्यामुळे नेहमीची अस्थिरता किंवा व्हॉलॅटिलिटी खूप कमी असते. बहुतांश लोक एक प्रतिकात्मक खरेदी करतात. आणि गंमत म्हणजे तुम्ही गेल्या काही वर्षांचा डेटा बघितलात तर लक्षात येईल की बहुतेक वेळा मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजार थोड्याफार वाढीसह म्हणजे हिरव्या रंगातच बंद झालाय, एक पॉझिटिव्ह नोटवर. ही तुलना बघितली की फरक लगेच लक्षात येईल. बघा, एरवी ट्रेडिंग दिवस म्हणजे पूर्ण दिवसाचं सत्र, सतत येणाऱ्या बातम्या आणि डेटावर चालणारं प्रचंड दबाव आणि धावपळ. याउलट मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय तर फक्त 1 तासाचं सेशन, जे डेटावर नाही तर भावना आणि परंपरेवर चालतं. आणि जिथे रोज कामाचं प्रेशर असतं तिथे या दिवशी एक उत्सवी आणि खेळीमेळीचं वातावरण असतं. जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का? बरं, मग आता मुहूर्त ट्रेडिंगबद्दल इतकं सगळं ऐकल्यावर अनेकांना उत्सुकता असेल की या वर्षीची वेळ काय आहे. चला तर सगळ्यात महत्त्वाची माहिती आता बघूया. तर या वर्षीसाठी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आहे दुपारी 1:45 सुरू होऊन 2:45 म्हणजे बरोबर 1 तास. त्यामुळे जर यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर ही वेळ आपल्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. ओके, तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? म्हणजे यातून आपण काय लक्षात घ्यायचं? थोडक्यात सांगायचं तर मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे फक्त 1 तासाचं खरेदी विक्रीचं सत्र नाहीये. हे त्याहून खूप काही जास्त आहे. हा श्रद्धा, परंपरा आणि आपलं फायनान्स या तिघांचा एक अनोखा संगम आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की गुंतवणूक म्हणजे फक्त आकडे आणि चार्टचा खेळ नसतो, तर त्यात आपल्या भविष्याबद्दलची एक आशा आणि एक विश्वाससुद्धा जोडलेला असतो. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. आपल्या परंपरा आणि श्रद्धा आपल्या आर्थिक निर्णयांवर किती खोलवर परिणाम करू शकतात याचे हे किती उत्तम उदाहरण आहे, नाही का? परंपरा आणि गुंतवणूक यांचं हे नातं खरंच खूप इंटरेस्टिंग आणि विचार करायला लावणारं आहे.